तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करण्याचे 8 प्रभावी उपाय। 1. सर्वप्रथम त्यांना टाळू नका। टाळून किती टाळणार, कधी ना कधी समोर जावेच लागेल। त्याऐवजी त्यांना फेस करायला शिकावे। ही माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की 100% हा आपल्याला ताण येईल असंच बोलणार आहे किंवा सांगणार आहे। यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतःला थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलेल। तो स्वतः काहीही सांगू देत नाही किंवा विचारू देत नाही। आपण मात्र त्यांच्याशी एका शब्दात कम्युनिकेशन ठेवायचं, जसं की हो, बरोबर, अच्छा, चालेल, बरं, ठीक आहे। अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल, थकल्यावरती शांत बसेल। तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये। आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचं बोलणं आपोआप कमी होतं। 2. लहरी माणसांवर टीका करणे बंद करा। तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल। तुम्हाला त्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका, कारण मनी वशे ते स्वप्नी दिसे। त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही। तेच विचार तुमचा पिच्छा करतील। याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल। जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं। म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन, तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेली मानसिक कोंडी इतरांना सांगता। या मागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत यावरती शिक्कामोर्तब करून घेणे ही सुद्धा एक इच्छा असू शकते। 3. स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये। आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल। आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्या जवळ सांगू नये, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना। एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये, म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायला टॉपिक कमी होतो। यांच्याशी कधीही नजर चुकून बोलू नये। त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय, हे त्यांना कुठे माहिती आहे की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत। ही माणसे आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्यासारखं दाखवावं। मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीचं टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलो तरी सुद्धा त्यांच्या समोर सगळं ओके दाखवावं। त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस, लोहा गरम है हातोडा मार दे असं होतं। 4. स्वतःच्या मनात चुकीची माणसे तुमच्या आयुष्यात आल्यावर त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, चीड, निराशा निर्माण करते। दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच बळकट होतात। मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते। जे प्रसंग वास्तविक घडलं नाही ते सुद्धा मनात खेळ करू लागतं। त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन, तिचा सुद्धा असा अपमान करेल, बदला घेईन, हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपण जसं वळवू तसं वळतं। जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं। मग जर का सारखा नकारात्मक माणसांचा विचार मनात आला तर तशाच भावना उत्पन्न होतात। त्यामुळे आपल्यावर सारखा एक प्रकारचा मानसिक ताण पडतो। यामुळे लवकर थकवा यायला लागतो, कामात मन लागत नाही, चतुरता, झोप न लागणे, चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात। म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना जागा देऊ नका। यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे। म्हणजे काय करायचं तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे चालू करेल त्याच क्षणी मनाला थांबवायचं। मनाला पुढे जाऊच द्यायचं नाही, त्याचा मार्ग वळवून दुसऱ्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा। संगीत झालं, वाचन, खेळ किंवा नवीन काहीतरी कौशल्य शिकणे, यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं असतं। यामुळं मनावरचा ताण तर कमी होईलच, पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा पाणी करणार नाही। म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं तेव्हा चांगले छंद जोपासणं खूपच गरजेचं असतं। 5. या लोकांसोबत आपला आनंद किंवा यश शेअर करू नका। असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला थांबवायचं याची ते आधीच तयारी करतील। ही माणसं इमेज कॉन्शियस असतात, बदनाम व्हायला खूप घाबरतात।
आणि स्वतःची मोठी इमेज घेऊन फिरतात, तेव्हा चार चौघांमध्ये मुद्दामून ते आपल्या सोबत चांगलं बोलतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकूनही पैशाची मदत घ्यायची नाही, म्हणजे उगीच त्याला भाव द्यायची गरज नाही. लोक ठरवून येतात, एक टार्गेट घेऊन येतात की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून अस्थिर करायचे, महत्वाची कामं आहेत ती दाखवली पाहिजे. ही माणसं समोर आल्यावर डोक्याला आणि मनाला कुलूप लावून घ्यायचं, डस्टबिन ओपन करून ठेवायचं, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात न जाता डस्टबिन मध्ये जाईल. हा तापदायक माणसांना धन्यवाद द्या. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थँक्स म्हणायचं? तर थोडा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्यातून बोलण्यातून इतरांना सतत छळत बरंच काही शिकू शकतो. यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तींशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलणं, इतरांच्या मतांचा आदर करणं, दुसऱ्यांच्या भावना समजून आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण त्यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात. आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टीबाबत कृतज्ञता वाटू लागते तेव्हा आपली नजर स्वच्छ होते. मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं. एकदा काही समज आली की कितीही तिरसट, विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद साधू शकता. त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता, कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते. त्यांच्या वाईटपणापासून एक धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बनवत असता. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या. तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात. कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा. आजूबाजूला किती चिखल असतो पण कमळ काही फुलं सोडून देत नाही. स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या. आपल्या मर्यादा ओळखा आणि दुसऱ्याकडून होणारा अपमान, टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते. उगाच वादवादी नको म्हणून काही गोष्ट आपण सहज सोडून देतो, पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. अशा वेळीच बाउंड्रीज या ठरवाव्या लागतात. म्हणजेच या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन, पण ज्या क्षणी तो आपलं भान सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचं आहे आणि मी हे खपवून घेणार नाही याची त्याला जाणीव करून देईन. यामुळे होतं की आपोआप तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावरती राहते. त्याचे शब्द, कृती यांनी तुम्ही घायाळ का होता? कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या मनात, हृदयात जागा देता. जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत. विक्षिप्त माणसे जर तुमची मित्रमंडळी किंवा दूरवरचे नातेवाईक यांपैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता. म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे असे उपाय तुम्ही करू शकता. पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात, अशा वेळी त्यांच्यापासून शरीराने दूर न जाणं शक्य नसतं, पण आपला मानसिक छळ होऊ न देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. यावेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता. म्हणजेच गरजे इतका संवाद ठेवणे, त्यांच्याकडून मदतीची, कौतुकाची अपेक्षा न ठेवणे, त्यांनी जरी कोणत्याही विषयावरती बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे, फक्त हो नाही बरं अशा थोडक्या शब्दात बोलणे किंवा आटोपते घेणे. यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्यादेपलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाहीत आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणे थांबवतील. दुसरी शक्यता अशी आहे की दात देत नाहीत हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दामून प्रयत्न करतील, पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे. त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही. या रेषा आपलं संरक्षण करतात. यांचा वापर कसा करायचा हे सरावानं जमतं. जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्या समोर मनाची पाठी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला सामोरं जायचं. हे कुंपण आपण तयार करत असतो. त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं. कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत, ते आपल्याला समजून घेत नाहीत.
मानसिक छळ करतात, पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोट तुमच्याकडे वळलेली असतात. यामुळं स्वतःचं वागणं नीट तपासून पहा. आपण काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटकतं. चेष्टा मस्करी केलेली चालतच नाही. मग दुसऱ्या कोणी सहज गमतीने केलेला शाब्दिक विनोद ते अति गांभीर्याने घेतात. अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही. सतत कोणीतरी आपला अपमान करत आहे असं त्यांना वाटतं. अतिभावना प्रधान स्वभाव घातक ठरतो. त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं पण जमलं पाहिजे. त्याचप्रमाणे अति अहंकार सुद्धा काही उपयोगाचा नाही. त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळून घेणे कठीण होतं. हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी तपासून पहा. इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतःमधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत. मनुष्याचा स्वभाव असा असतो की इतरांचे दुर्गुण आपल्याला चटकन नजरेत भरतात, पण स्वतःच्या उणिवा मात्र दिसतच नाहीत. पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे. ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे मनुष्यपणाचे लक्षण आहे. मित्रांनो, आपण दररोज विविध सकारात्मक विचारांसह भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार तुम्हाला आवडले असतील आणि पटले सुद्धा असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.